आहोत। फक्त काही उत्तरं थोडी द्यावी लागतील तेवढीच देणार, बाकी संविधानावरच मला बोलायचं आहे। खरं तर भारताचं संविधान मी असं म्हणेन की जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे। या संविधानामुळेच आज भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते। आपण जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकरच जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ। 2047 साली विकसित भारत आपल्याला पाहायला मिळेल। हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ भारताच्या संविधानामुळे आणि संविधानाने जी व्यवस्था उभी केली त्यामुळे। आणि म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी 2014 साली, 2019 साली, 2024 साली आपली शपथ घ्यायच्या आधी त्यांनी याच संविधानाची पूजा केली आणि सांगितलं की मला गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं सरकार चालवत असताना भारताची राज्यघटना ही अधिक महत्त्वाची आहे आणि त्या राज्यघटनेनुसारच या भारताचं सरकार मी चालवेल। आणि म्हणून आपण जर बघितलं तर खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी भारतीय संविधानालाही नमन करतो, संविधान सभेलाही नमन करतो आणि ज्यांचं सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन या संविधानाच्या निर्माणामध्ये आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो। या संविधानाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांती आणली, पण हे बाबासाहेबांनी बनवलेलं असल्यामुळे ही रक्तविरहित क्रांती या ठिकाणी झाली की ज्यामुळे एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं। आणि म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हे संविधान तयार करत असताना जी उच्च भारतीय मूल्य आहेत त्या मूल्यांचा विचार करून त्याच्यावर आधारित अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं। आपल्याला कल्पना आहे 1946 मध्ये ज्यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायकी अशा परिस्थितीमध्ये पोहोचली होती आणि इंग्रजांना लक्षात आलं की आता भारतीय ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत आणि आपण यांना सांभाळू देखील शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कॅबिनेट मिशन पाठवलं। या कॅबिनेट मिशन मध्ये 3 मंत्री होते, पेथिक लॅजवेन्स, स्टेफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर। आणि या कॅबिनेट मिशनने इथे येऊन रिपोर्ट दिला आणि निर्णय घेतला की भारताला स्वतंत्र करायचं असेल तर स्वतंत्र भारताचं संविधान तयार करावं लागेल आणि त्यामुळे भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा ही निर्माण करण्याचा निर्णय हा त्यावेळी घेण्यात आला। त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 1935 चा जो कायदा होता एक प्रकारचे संविधानच होतं, पण ते इंग्रजी राज्य चालवण्याकरता आणि ते राज्य चालवण्यात भारतीयांचा सहभाग असला पाहिजे अशा पद्धतीने तयार केलेलं ते संविधान होतं। अनेक लोक असं म्हणतात की हे संविधानच नंतर आपण पुढे संविधानामध्ये परिवर्तित केलं, पण हे सत्य नाही। आपण जर बघितलं तर काळजीपूर्वक या संविधान सभेने एकेका आर्टिकलवर दिवस दिवस चर्चा केली आहे, एकेका शब्दावर चर्चा केली आहे आणि त्यानंतर त्याला स्वीकारलेलं आहे। आणि म्हणून अतिशय बारीक बारीक गोष्टींचा विचार करून तयार केलेलं हे संविधान आहे। या संविधान सभेनं आपलं कामकाज
165 दिवस आणि 11 तास चालवलं. पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 ला झाली आणि 24 जानेवारी 1950 रोजी शेवटची बैठक या संविधान सभेची झाली. खरं तर 26 नोव्हेंबर 1949 ला हे संविधान आपण एक प्रकारे स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 ला संविधान आपण लागू केलं. जवळजवळ आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये 3 वर्ष म्हणजे 3 वर्षाला काही दिवस कमी इतक्या कालावधीत हे सगळं काम त्या ठिकाणी चाललं होतं. जगाच्या पाठीवर जेवढी संविधान आहेत त्या संविधानांमध्ये सर्वाधिक प्रदीर्घ काळ ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने काम केलेलं आहे, ज्या संविधान सभेने काम केलेलं आहे, ती ही भारताची संविधान सभा होती की ज्यांनी अशा प्रकारचं आपलं हे संविधान या ठिकाणी निर्माण केलं. या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 389 सदस्य होते. त्यातले 292 सदस्य हे प्रॉव्हिन्शियल असेंब्लीतनं निवडून आले होते. 93 सदस्य हे जे काही आपल्या संस्था होत्या त्या संस्थानिकांचे होते आणि 4 जण हे चीफ कमिशनर अशा नावाचे जे कॉन्स्टिट्युएन्सी ती त्यातनं निवडून आले होते. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानची संविधान सभा वेगळी झाली आणि आपली संविधान सभा त्या ठिकाणी वेगळी झाली. खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा या संविधान सभेकरता मुंबईतनं निवडणूक लढले. त्यांना आपण निवडून येऊ दिलं नाही. मग ते बांगलादेशमध्ये त्यांच्याकरता, बांगलादेश नाही तेव्हा भारत अखंड होता, त्या ठिकाणी मंडल नावाचे एक निवडून आलेले प्रतिनिधी होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकरता आपली जागा रिकामी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी निवडणूक लढले पण दुर्दैवाने निवडून आले. पण दुर्दैवाने ती जी असेंब्ली आहे ती बांगलादेशमध्ये गेली, त्यांना ती सोडावी लागली आणि म्हणून पुन्हा इकडे येऊन आणि मग त्यांना नॉमिनेशन पद्धतीनं त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जावं लागलं. हा इतिहास देखील आपण बघितलेला आहे. 9 डिसेंबर 1946 ला जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं पहिलं अधिवेशन झालं, या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम या गीतानेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने केली. त्यामुळे ही जी पद्धत आपल्याकडे आहे ही संविधान सभेपासूनची पद्धत आहे की वंदे मातरमने त्याची सुरुवात केली आणि आचार्य कृपलानी यांनी पहिलं भाषण या संविधान सभेमध्ये केलं होतं. या संविधान सभेने एक मसुदा लेखन समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी तयार केली आणि या ड्राफ्टिंग कमिटीचं नंतर चेअरमन पद हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं आणि या कमिटीने 4 नोव्हेंबर 1948 रोजी अंतिम मसुदा त्या ठिकाणी सादर केला. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या कमिटीमध्ये 7 जण होते. त्यातल्या कोणी राजीनामा दिला, कोणी वारलं, कोणी आजारी पडलं, कोणी बाहेर गेलं. त्यामुळे प्रॅक्टिकली आपण जर विचार केला तर एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी हा बहुतांश ड्राफ्ट तयार केला आणि तो संविधान सभेपुढे मांडलेला आहे. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो, संविधान सभा तर 300 लोकांची होती, पण त्या संविधान सभेतलं सर्वात महत्वाचं काम ड्राफ्टिंगचं, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून जे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय तितकं अद्वितीय आहे की त्यामुळेच ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. माझी आत्मकथा या आत्मचरित्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, घटना सभेत शिरतेवेळी अस्पृश्य समाजाचे हितसंबंध रक्षणाच्या पलीकडे कोणताही दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता. घटना सभेतील अत्यंत महत्वाची कार्ये करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल याची मला चुकून कल्पना देखील नव्हती. मसुदा कमिटीत मला घेण्यात आले तेव्हा आश्चर्य वाटले, पण मसुदा समितीचे अध्यक्ष पद जेव्हा मिळाले तेव्हा माझ्या आश्चर्याचा कळस झाला. देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.
आणि आपण जर संपूर्ण संविधान बघितलं तर वंचितांचे हक्क त्या ठिकाणी अबाधित ठेवण्याकरता आलेल्या बाबासाहेबांनी या संविधानात केवळ वंचिताचा विचार केला नाही, तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक भाषेचा, प्रत्येक संस्काराचा, प्रत्येक संस्कृतीचा विचार केला आणि म्हणून एक अत्यंत सर्वसमावेशक अशा प्रकारचं हे संविधान आपल्याला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या माध्यमातून मिळालं. 1949 साली जे संविधान आपल्याला मिळालं आणि 50 साली जे आपण लागू केलं, त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये संविधानाची उद्देशिका होती. त्या उद्देशिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की नंतर बरेच बदल झाले. 22 पार्टमध्ये हे संविधान होतं, 395 आर्टिकल होते आणि 8 शेड्यूल होते. आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता 25 भाग झालेले आहेत, 448 आर्टिकल झालेले आहेत आणि 12 शेड्यूल याच्यामध्ये झालेले आहेत. जवळपास मसुद्याच्या वेळी संविधानामध्ये सगळ्यांनी मिळून 7635 सुधारणा सुचवल्या होत्या. त्यापैकी 2473 सुधारणा या टेबल झाल्या आणि स्वीकारण्यात आल्या. आणि म्हणूनच आता हे जे संविधान आहे, या संविधानामध्ये संविधान बनल्यानंतर 106 सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेळी या सुधारणा झाल्या आहेत. याच्यामध्ये अलीकडच्या काळच्या ज्या महत्त्वाच्या सुधारणा आहेत त्यामध्ये 101वी सुधारणा ही जीएसटीची आहे, 102वी सुधारणा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याची आहे, 103वी सुधारणा आर्थिक मागास आरक्षणाची आहे, 104वी सुधारणा SC ST करता संसद आणि विधानसभेतील जागांना मुदतवाढ देण्याची आहे, 105वी सुधारणा ही ओबीसी तयार करण्याचे अधिकार राज्यांना देण्याची आहे, 106वी सुधारणा महिलांना 33% संसदेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याची आहे. मोदी साहेबांच्या काळात झालेल्या या सुधारणा जर आपण बघितल्या तर या देशाला दिशा देणाऱ्या अशा प्रकारच्या सुधारणा ज्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय संविधानाचं जे हस्तलिखित तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये जवळपास 90,000 शब्द आहेत. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफीने ते लिहिलेलं आहे. ही जी मूळ प्रत आहे हँड रिटन आहे, कॅलिग्राफीने लिहिलेली प्रत आहे. त्याकरता त्यांना 6 महिने लागले आणि नंदलाल बोस यांनी त्याच्या सजावटीचं काम केलंय. आणि सिंधू घाटीपासनं तर स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत जे काही आपला इतिहास आहे या इतिहासाची आरेखनं ही या संविधानावर रेखाटलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जी मूळ प्रिंट आहे ही हेलियम केसमध्ये आजही संसदेच्या लायब्ररीत ठेवण्यात आलेली आहे. खरं तर हे संविधान आपण स्वीकारलं ते गुलामगिरीची मानसिकता तोडून भारतीयत्व स्वीकारण्याकरता हे संविधान आपण स्वीकारलं. ब्रिटिशांचा क्राऊन निघाला आणि त्याची जागा अशोक चक्राने घेतली. हा महत्वाचा बदल या संविधानाने या ठिकाणी केला. आणि भारतीय समाज हा वेगवेगळ्या संस्कृतींनी ओळखला जातो. विविधतेतील एकता हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य अधोरेखित करणारं हे संविधान आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणूनच या निमित्ताने 1916 साली कोलंबिया विद्यापीठात एका अँथ्रोपोलॉजी सेमिनारमध्ये बोलत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, इट इज अ युनिटी ऑफ कल्चर that is the basis of homogeneity. Taking this for granted, I venture to say that there is no country that can rival the Indian peninsula with respect to the unity of its culture. It is not only a geographical unity, but it has over and above all a deeper and a much more fundamental unity. The indubitable cultural unity that covers the land फ्रॉम एंड टू एंड. आणि मला असं वाटतं की ही जी भारताची एक क्षमता होती, ही जी एक सांस्कृतिक एकता होती,
तीच सांस्कृतिक एकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारात घेऊन त्याला राजकीय एकतेमध्ये कसं परिवर्तित करता येईल हा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून केलाय। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या संविधानाची जी काही रचना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे त्याच्यामध्ये आपलं जे समृद्ध राष्ट्रीय जीवन आहे त्या समृद्ध राष्ट्रीय जीवनाचं रिफ्लेक्शन त्यांनी करत असताना ज्या या समृद्ध राष्ट्रीय जीवनाला रूढी आणि परंपरा छेद घालत होत्या त्यांना संपवण्याचं काम देखील याच संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला या संविधानामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, धर्मनिरपेक्षताही पाहायला मिळते आणि त्याच वेळी धार्मिक रीतिरिवाजांचं संरक्षणही याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या संविधानामध्ये शाश्वत भारताचा आत्मा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि पर्यावरणाच्या प्रति शाश्वत दृष्टिकोन देखील याच संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मानवी जीवनाच्या मुक्तीचा जो काही क्षण आहे तिथपर्यंत मानवी जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टीला डिग्निटी मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणारं हे संविधान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर आपल्याला याची कल्पना आहे की भारत हा सांस्कृतिक दृष्ट्या नेहमी एक राहिलेला आहे। आपण जर भारताचा इतिहास बघितला तर राजे बदलले अनेक वेळा। जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर 542 वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी संस्थानं होती। ही संस्थानं ही राजकीय व्यवस्था होती, सांस्कृतिक व्यवस्था नव्हती। सांस्कृतिक व्यवस्थेत दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारत नेहमीच एक राहिला। आपल्या संस्कृती, आपल्या प्रथा, परंपरा ते ज्याला सुप्रीम कोर्टाने हिंदू वे ऑफ लाईफ म्हटलेलं आहे, ज्याला सिंधू संस्कृती म्हटलेलं आहे, ही सिंधू संस्कृती ही भारतीय जीवन पद्धती, राजकीय नेते बदलले, राजकीय राजे बदलले, अनेक वेळा खंडखंडामध्ये भारताचं राजकीय नेतृत्व गेलं पण समाज मात्र एक राहिला, त्यांच्या परंपरा एक राहिल्या, त्यांच्यातला पारस्परिक भाव एक राहिला। आणि म्हणूनच ही जी काही सांस्कृतिक एकता होती ही सांस्कृतिक एकता ज्यावेळेस या देशावर राजकीय अशा प्रकारची व्यवस्था तयार करायची आहे, गव्हर्नन्सची व्यवस्था तयार करायची आहे, त्यावेळी त्या गव्हर्नन्स मध्ये आपण एकसंघ कसे राहू शकू याचा विचार करणारं अशा प्रकारचं हे संविधान आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच याच्यातली सगळ्यात महत्त्वाची काय असेल तर या संविधानाची उद्देशिका आहे। जी उद्देशिका अगदी कमी शब्दामध्ये भारताची नीती काय आहे, भारताचा विचार काय आहे, भारत कशा पद्धतीने चालला पाहिजे आपल्याला सांगते। आणि ती संवैधानिक उद्देशिका ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत नाहीयेत, ही भारताची लोकसभा किंवा संसदही सांगत नाही आहे। हे कोण सांगताय? ही उद्देशिका सांगते आम्ही भारताचे लोक। ही उद्देशिका आपली आहे, भारताच्या लोकांची उद्देशिका आहे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण करतोय। म्हणजे या सगळ्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत, हे जे संविधानिक मूल्य आहे, हे संविधानिक मूल्य आम्ही आमच्या करता ठरवले, आम्ही आम्हाला अर्पण केलेले आहेत आणि म्हणून हे संवैधानिक मूल्य जोपासण्याची जबाबदारी आज आमची आहे, ही आपली जबाबदारी आहे।
आज आपण बघा याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठल्या आल्या, पाश्चिमात्य राष्ट्रातल्या व्हॅल्यूज नाही आहेत. या संविधानामध्ये सर्वाधिक जोर जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असेल तर तो बंधुतेवर दिलाय. बंधुता आपण बघा ठिकठिकाणी बंधुता हा शब्द आपल्याला, फ्रॅटर्निटी हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. हे तत्वज्ञान कुठलं आहे? हे भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आहे. गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये जी बंधुता सांगितलेली आहे किंवा सनातन विचारामध्ये जे वसुधैव कुटुंबकम सांगितलेला आहे तो विचार खऱ्या अर्थानं या संविधानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणूनच सर्वाधिक महत्व त्यांनी बंधुतेला या ठिकाणी दिलेलं आहे. पण त्याच वेळी न्याय, समानता, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हा खरं आपल्या संविधानाचा पाया आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सन्मान. समानता म्हणजे काय? संधीची समानता आहे. कुठल्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ याच्या आधारावर संधी मिळणार नाही. संधीची समानता या ठिकाणी त्यांनी दिली. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाची डिग्निटी ही राहिली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला या संविधानातून केवळ राजकीय लोकशाही नको आहे, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील या संविधानातून आली पाहिजे. आणि हे तत्व मी फ्रेंच चळवळीतनं घेतलेलं नाही, तर भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानातनं घेतलेलं आहे, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आपण जर बघितलं, जसं मी आधी सांगितलं की नंदलाल बोस यांनी भारतीय संविधानाच्या मूळ हस्तलिखित प्रतीचं सुशोभीकरणाचं काम केलं. त्याच्यामध्ये सुशोभीकरण कसं करण्यात आलेलं आहे? भारतीय कला, भारतीय संस्कृती, भारतीय मूल्य सांगणारी आरेखने, महाभारत, रामायण, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, धर्मचक्र, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे आमच्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये त्या ठिकाणी आढळतात. संविधानाच्या मूळ प्रतीत आढळतात. म्हणजे हे सगळं वापरत असताना त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे? केवळ सुशोभीकरण हा त्याचा उद्देश नाही आहे, तर भारतीय संस्कृती आणि भारतीय पारंपरिक ज्ञान या दोन गोष्टीचा सन्मान करणारं हे संविधान आहे. हे कोणाकडनं उचलेगिरी करून आणलेलं नाही आहे, तर यातलं मूळ तत्व हे आमचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये शिंग असलेला बैल हे सिंधू संस्कृतीचं त्या ठिकाणी एक प्रकारचं दर्शन घडवतो, कारण त्याचा सिंबॉल हे शिंग असलेला बैल आहे. मोंजोदाडोची आपली जी प्राचीन परंपरा आहे ती याच्यामध्ये पाहायला मिळते. गुरुकुलची चित्र ही एक संपन्न शैक्षणिक परंपरा या संविधानात दाखवते. लंकेतनं सीतेची सुटका देखील या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. आणि ती याकरता दाखवलेली आहे की त्यातनं आम्हाला नारी सन्मानाकरता या संविधानाचा वापर करायचा आहे, हे त्यातनं अभिप्रेत करण्यात आलेलं आहे. आणि तिथे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचा चॅप्टर आहे, तिथे गीतोपदेश, गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवण्यात आलेला आहे. आणि म्हणून या तत्वांवर उभं राहिलेलं हे संविधान आहे. या संविधानानं आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी जर कुठली ठेव असेल तर ती लोकशाही आहे. आणि ही लोकशाही जेव्हा आपण रामराज्याची चर्चा करतो, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आपल्याला रामराज्य आणायचंय. रामराज्य आणायचा अर्थ काय आहे? रामराज्य आणायचा अर्थ असा आहे, समाजातला शेवटचा जो व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीचंही राजा जेव्हा ऐकतो, राजा जेव्हा भेदभाव करत नाही, त्याला रामराज्य म्हणतात. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगवतो, त्याला रामराज्य म्हणतात. समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून
जेव्हा त्यांना शक्ती राजा देतो त्याला रामराज्य म्हणतात, ते रामराज्य. आणि खरं म्हणजे अनेक लोक लोकशाही सांगतात इकडनं आली तिकडनं आली, पण ही लोकशाही या भारतातलीच, या भारतामध्ये कुठल्याही देशापेक्षा आधी लोकशाही होती. आपल्याला माहितीये की महात्मा बसवण्णा यांनी जो अनुभव मंटपम या ठिकाणी सुरू केला होता ते लोकशाहीचं प्रतीक होतं. आमच्या अगदी पाटलीपुत्रामध्ये देखील त्या काळामध्ये आपल्याला लोकशाहीची गणराज्य त्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे ही लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आणली. आणि त्याच्यावर ते काय म्हणतात, इट इज नॉट दॅट द इंडिया डिड नॉट नो व्हॉट डेमोक्रेसी इज. देअर वॉज अ टाइम when India was studded with republics, and even where there were monarchies, they were either elected or limited. They were never absolute. It is not that India did not know parliaments or parliamentary procedures. A study of Buddhist Bhikshu Sanghas discloses that not only there were parliaments for the Sanghas, but the Sanghas knew and observed all the rules of parliamentary procedures known to the modern times. They had rules regarding sitting arrangements, rules regarding motions of resolution, quorum, whip, counting of votes, voting by ballot, censure motion, regularization, res judicata, etc. Although these rules of parliamentary procedures were applied by the Buddha to the meetings of the Sangha, as he must have borrowed these rules from the political assemblies functioning in our country at that time. त्यामुळे या संविधानातली तत्व ही भारतीयच तत्व आहेत. कारण अनेक लोक सांगतात आणि काही लोक तर अगदी सहज म्हणतात की हे भारताचं संविधान 10-20 देशाच्या संविधानातलं बॉरो केलेलं संविधान नाही, हे पूर्णपणे शुद्ध भारतीय तत्वांवर तयार केलेलं संविधान आहे. संविधान सभेमध्ये जेव्हा भारताच्या ध्वजासंदर्भात चर्चा सुरू होती तेव्हा एस राधाकृष्णन म्हणाले, आपण जोवर सद्गुणांवर चालत नाही तोवर आपण पवित्रतेचे ध्येय साध्य करू शकत नाही किंवा सत्यही गाठू शकत नाही. अशोक चक्र हे कायद्याचे चक्र आहे, ते धर्माचे चक्र आहे. सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेनेच जावे लागेल. त्यामुळे या ध्वजाखाली जो काम करेल, सत्य आणि धर्म त्याचे आचरणाचे तत्व असले पाहिजे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतिमान असे चक्र आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला जो त्रास सहन करावा लागला तो बदलांचा प्रतिकार केल्यामुळे आपल्या पुढे अनेक आव्हानं आहेत. काळाच्या बरोबरीने चालण्याचे धैर्य आपण दाखवले नाही तर आपण मागे राहू. जात, अस्पृश्यता हे जोपर्यंत आपण त्यागत नाही तोवर आपण सत्य आणि सद्गुणांचा वारसा सांगू शकत नाही. हे चक्र आपल्याला हेच सांगते की एका ठिकाणी थांबलो तर मृत्यू आहे. ते चक्र सतत फिरत राहिले तर तिथेच जीवन आहे. आणि मला असं वाटतं यानंतर आपण हे अशोक चक्र आपल्या ध्वजावर त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि ही जी भारतीय जीवन पद्धती आहे ही पद्धती देखील या ठिकाणी संविधानाचा आत्मा आहे. आणि म्हणूनच ही जी काही जीवन पद्धती आहे या पद्धतीला त्या ठिकाणी स्थान दिल्यामुळे अनेकांना ते खुपलं. आणि आपल्या अंतिम भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, विशेषतः कम्युनिस्ट पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या संदर्भात, की दोन घटकांनी या संविधानावर टीका केली. एक कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरी समाजवादी पार्टी. ते का टीका करतात? हे संविधान खरोखरच वाईट आहे म्हणून? मी स्पष्टपणे सांगेन की असे नाही. कम्युनिस्टांना या संविधानातून हुकुमशाही अपेक्षित होती, पण आपले संविधान सांसदीय लोकशाहीचा पुरस्कार करते म्हणून ते टीका करतात. समाजवाद्यांना दोन गोष्टी हव्या होत्या. त्यांना खासगी मालमत्तेचे राष्ट्रीयकरण किंवा सामाजिकीकरण हवे होते, तेही कोणती नुकसान भरपाई न देता.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना संविधानातील मूलभूत अधिकार परिपूर्ण आणि कोणत्याही मर्यादेशिवाय हवे होते, कारण त्यांचा पक्ष सत्तेत येऊच शकला नाही तर राज्य उलथवून टाकण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळेल आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी विरोध केला. नाना भाऊ, हीच परिस्थिती आता आहे. हो, तुम्ही बघा काय याच्यापेक्षा वेगळं चाललेलं आहे. देशाच्या सर्व संस्थांना त्या ठिकाणी कलंकित करायचं, त्याच्यावर बोटं उचलायची, त्या संस्थांना एक प्रकारे अराजकाकडे न्यायचं, हे जे काही चाललेलं आहे की आपल्याला सत्तेत येता येत नाही तर अशा पद्धतीनं देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था जेव्हा आपण बदनाम करतो त्यावेळी नानाभाऊ या संविधानावर आपण अविश्वास दाखवतो, कारण या संविधानाने त्या संस्था तयार केलेल्या आहेत आणि इतक्या बळकट तयार केलेल्या आहेत की कोणीही या संस्था तोडू शकणार नाही, मोडू शकणार नाही. मी पुढे सांगणार आहे कशा प्रकारे मोडण्या तोडण्याचा प्रयत्न केला तरीही या संविधानानं त्या संस्थांना कोणाला हात लावू दिला नाही. त्यामुळे कोणीही जन्माला आलं तरीही या संविधानाने तयार केलेल्या संस्था त्याचं काही वाकडं होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे या संविधानामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर त्याच्यामध्ये या संविधानाने आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वाधिक प्रिय या संविधानातलं जर काही असेल तर मूलभूत हक्क, हे जे मूलभूत हक्क आपल्याला देण्यात आलेले आहेत, वारंवार आपल्या भाषणामध्ये ते उल्लेख करतात या मूलभूत हक्कांचा. आणि म्हणून हे जे मूलभूत हक्क आहे, मी सगळ्या हक्कांमध्ये जाणार नाही, पण आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता, आर्टिकल 15 धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही, आर्टिकल 16 सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीत समान संधी, आर्टिकल 19 अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. आता आपण जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मध्ये आर्टिकल 15 मध्ये धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही असं सांगितलं. पण त्याच्या सब आर्टिकल मध्ये 15.4 आणि 15.5 मध्ये त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की एखादा समाज जर मागे राहिला असेल तर त्या समाजाकरता त्याला पुढे आणण्याकरता शैक्षणिक आरक्षण देण्याची तरतूद ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये ठेवली. याचं कारण काय आहे? संधीची समानता आपण ज्यावेळेस म्हणतो, या आपल्या संविधानाने आपल्याला संधीची समानता दिली. संधीची समानता आपण म्हणतो याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी लाभ मिळालेले नाहीत, त्यांना वर्षानुवर्ष जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत त्यांच्या समोर पहिल्याच दिवशी कॉम्पिटिशन करायला लावली तरी अनफेअर कॉम्पिटिशन असेल. संधीची समानतेचा अर्थ असतो लेवल प्लेइंग फील्ड, सगळ्यांना समान दर्जाला आणून मग त्यांच्यात कॉम्पिटिशन करणं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं अफर्मेटिव्ह ऍक्शन. त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत अशा प्रकारे स्पेशल प्रोव्हिजन आपल्याला द्यावी लागेल. आणि हे करताना देखील अतिशय लॉजिकल अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक असे 4 मागासले पण ठरवले. आणि मग पहिला नंबर कोण आला तर ज्यांना सामाजिक दृष्ट्या त्या ठिकाणी जे प्रताडित झाले आहेत किंवा सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिले, मग आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जे मागास राहिले, सांस्कृतिक दृष्ट्या जे मागास राहिले आणि शेवटी आर्थिक दृष्ट्या जे मागास राहिले. आणि मग या 4 मुद्द्यांवर ज्यांना 4ही मुद्दे त्या ठिकाणी लागू पडले ते आमच्या देशातले अनुसूचित जातीचे लोक झाले, अनुसूचित जमातीचे लोक झाले आणि त्यांना पहिलं आरक्षण मिळालं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर SC STचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण आणि EWSचं आरक्षण याचे निकष ठरवताना या ज्या 4 टेस्ट आहेत
या 4 टेस्टमध्ये जे क्वालिफाय झाले त्यांनाच ते आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। आणि अशाच प्रकारे जे काही आपलं आर्टिकल 16 आहे त्या आर्टिकल 16च्या 16(4) मध्ये हेच तत्व वापरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकऱ्यांमधलं आरक्षण दिलं। आणि म्हणूनच हे देत असताना त्यांनी हे जे अपवाद केले हे परमनंट नाही केले। त्यांनी सांगितलं की 50 वर्षाकरता हे आरक्षण आम्ही ठेवतो। त्यावेळेस त्यांना अशी अपेक्षा होती की 50 वर्षामध्ये हा देश आपली विषमता संपवू शकेल। दुर्दैवाने आमच्या समाज व्यवस्थेने ती 50 वर्षात विषमता संपवली नाही। त्यामुळे पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयीजींच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली, नंतर मोदीजींच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली। आणि जोपर्यंत जोपर्यंत आपण पाहतोय संविधानावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे। भारताचं संविधान हे सर्वश्रेष्ठ सर्वोत्कृष्ट संविधान आहे। तसंच 106वी सुधारणा याबाबत सुद्धा ते बोलले। बाबासाहेबांनी हे संविधान तयार करताना भारताच्या सार्वभौम संस्कृतीचा विचार केला होता आणि मगच हे संविधान जे आहे ते तयार केलं होतं। तसंच आंबेडकरांनी भारताच्या विविधांगी संस्कृतीचा विचार केला होता। संविधानाची निर्मिती मगच केली गेलेली आहे आणि संविधानात सामाजिक आणि आर्थिक समानता यायला हवी, देशात आर्थिक असमानता यायला हवी, लोकशाही हवी, यासाठी विचार केला गेला असं सुद्धा त्यांनी म्हटलं।